तर चला आज आपण भेट देणार आहोत नाणेघाटला। सातवाहन काळातील नाणेघाट पायवाट जी जी दोन प्रदेशाला जोडते। पुण्यावरनं खालच्या भागाला मुरबाड साईडला येते ती वाट आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि कॅम्पिंग पण करणार आहोत। तर कसा अनुभव आहे तो तुम्हाला दाखवतो चला। तर इथून आता नाणेघाटचा गेट सुरू झाला आहे आणि समोर दिसतोय तो तिकडं जीवदान किल्ला आणि तो वानरलिंग चोळका। तर आता आपण त्या गेट जवळ ना पुढे आलोत। 10 मिनिटाची ट्रेक झाली। नाणेघाटची ट्रेक सरळच आहे आणि वाटेत तुम्हाला अशा रिबीन दिसतील लावलेल्या झाडांना। रिबीन फॉलो करत चला, रस्ता सरळच आहे। तर आता आम्ही 1 तासानंतर अर्ध्या वाटेत पोचलेलो आहेत। रस्ता चढणे असल्यामुळे दमछाक होते। विचा आकाराचा आहे ना, त्या गलीतून आपल्या वरती जायचं आहे आणि तुम्ही पावसाळ्यात तुम्हाला इथे दुकानं पण भेटतील पाण्याची। तर पुढे आल्यावर आपल्याला दगडांची पायवाट लागते, पायऱ्या तशा सातवाहनकालीन। तर थोडाच पुढे आल्यावर अशा पायऱ्या लागतात, सरळ पायवाट आहे। रस्ता तर 2 तासानंतर आता आम्ही पोहोचलो वरती आणि इथून बघू शकता खालचा व्ह्यू मुरबाड। तर आता थोड्या वेळातच आपण गुफेजवळ पोहोचू। सातवाहन काळात या घाटाची निर्मिती झाली। या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कित्येक गुहा लेण्या बनवण्यात आल्यात। या मार्गावर रशिया युरोप पर्यंतचा व्यापार व्हायचा। त्या काळात कोकणातील बंदरावर रशिया युरोप इथून येणारा सिल्क व्यापारी लोक बैल गाढवं यांच्याद्वारे वरती आणण्यात यायचा आणि वरती आल्यावर या घाटातून जो व्यापार व्हायचा त्या व्यापाऱ्यांकडून कर गोळा करायचा आणि तो कर या रांजणामध्ये जमा व्हायचा। महाराष्ट्र देश घडवण्याचा श्रेय दत्त सातवाहन राजवंशाला। सातवाहन राजवंशात कित्येक गडकिल्ले मंदिरे
स्थापित करण्यात आली. सातवाहन काळातील राजा सातकर्णी वारल्यानंतर त्याची पत्नी नागनिका हिने सर्व साम्राज्य सांभाळलं आणि तिने असं ठरवलं की आपल्या साम्राज्यात झालेल्या काही महान राजांचा इतिहास जगाला कळण्यासाठी तिने त्या राजांचे पुतळे उभारले. पण ते पुतळे ते काही राहिले नाही, पण हा भिंतीवर चारी बाजूला लिहिलेला शिलालेख तर आपल्याला दिसतो. तिने ब्राह्मी लिपीमध्ये इथे शिलालेख लिहिला आहे. त्या शिलालेखाचा अर्थ असा होतो की तिने काही यज्ञ केले, त्या यज्ञांमध्ये तिने दान धर्म दिले. दान धर्मांची माहिती इथे तिने दिलेली आहे. सातवाहन काळात जेव्हा हा रस्ता चालायचा तेव्हा इथं वरती गुप्तहेर असायचे. आपल्याला खालून दिसणार नाही कोण वरचा, पण त्यांना आपण दिसू. बघू शकता इथं आहेत गुफा आहेत 3. आणि हा कल्याण आणि जुन्नर या मार्गावर तर बघू शकता इथून ठाणे परिसर दिसत आहे आपल्याला सर्व. आणि आपण आहोत आता जुन्नर साईडला. खालती आहे ती ठाणे मुरबाड ठाणे जिल्हा. कोकण आणि घाटाला जोडणारा नाणे घाट आज आपण एक्सप्लोअर करत आहोत. आणि उद्या भेटू जीवदान किल्ल्यावर. बघू शकता आता आम्ही मॅगी बनवलेले आहे. इथं आम्ही आमचा टेंट लावलेत. अजून काय थंडी सुरुवात नाही झाली. इथे आम्ही एका हॉटेलच्या बाहेर आम्ही विचारलं कॅम्प लावू काय, टेंट लावलाय. तर पुढं गेलतो गावात, तो बोलला इथं कॅम्प टेंट लावू नका, इथं बिबट्या येते. आम्ही इथं आलो. नाणेघाटची इथून वाट आहे, ते समोरच नाणेघाटाची उतरायला घालती वाट आहे, ती तिथं झालं. पहिलाच हॉटेल आहे इथं, टेंट लावलेत. गुड नाईट.